नमस्कार, मी शामराव मोकाशी. प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा आणि एकमेकाला शेअर करत जावा. सर्व मराठी रिक्षा टॅक्सीवाले पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा. कायदे बदललेले आहेत. आता ते गुरु, तुमचे नेते ही सगळी RTOच्या समोर बाकडी टाकून वर्गण्या काढून दलाली करतात आणि सत्य काही सांगत नाहीत. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. खाली प्रत्येकानं मंत्र्यांचा फोटो लावायचा आणि आपलं दुकान चालवायचं. ऑनलाईननं पासिंग झालं ते तुम्हाला सांगतात का? नाहीत. हवालदार एवढे पकडतायत, तुम्हाला ते सांगतायत का की बाबा तुमचे पेपर व्यवस्थित ठेवा, पिवळं कार्ड 50 रुपयाला मिळतं. RTOवाले कसं काय जास्ती पैसे घेतात, पासिंग खाली तुमची 700 रुपये रिक्षा पासिंगची फी आहे, कसे काय हे 1500 रुपये घेतात? कारण इथं एक मोठा घोटाळा होतो. कारण पासिंगच्या ठिकाणीसुद्धा ह्यांचीच लोक असतात पैसे घेण्यासाठी आणि RTOवाल्यांची त्यांची चांगली दोस्ती आहे. मग कुठं काय दंगा करायला लागला की मग मंत्रालयात मंत्री लोक बोलवून घेतात आणि मग त्यांना काय वाटतं माहिती आहे का, आम्हाला मुख्यमंत्र्यांनी बोलवून घेतलं, परिवहन मंत्र्यांनी घेतलं आणि हे काम करतो म्हणलं. पण कायदे जे आहेत ते शासनाचे अधिकारी पाळतात, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर मराठी लोकांचा हा रिक्षा टॅक्सी हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे. इथं बेकायदेशीर चाललं आहे ना, हे जर बंद पाडायचं असेल आणि आता कामधंदे नाहीत मराठी लोकांनासुद्धा. तुम्ही लायसन बिल्लं काढा, रिक्षाचं टॅक्सीचं परमिट काढा, टॅक्सीची परमिट काढा, टॅक्सीचं तुम्हाला 4 सीटचं मिळतं, 6 सीटचं मिळतं, कूल कॅबचं मिळतं, मीटरनं व्यवसाय करा. पण पर्यटक परवान्याची गाडी ही 8 वर्ष चालते, तिला स्थानिक व्यवसाय करता येत नाही. ओला कोला हा सगळा बेकायदेशीर चाललेला आहे. ते असते असते निघून जातील. आता मराठी लोकंसुद्धा ॲप बनवतील, महाराष्ट्रात स्वतंत्र ॲप बनतील, रिझन ॲप बनतील आणि ह्याच्यातून ह्या ओला कोलाला झटका बसेल. शिवाय पर्यटक परवान्याच्या गाड्या, मी मराठी लोकांना स्पष्ट सांगू इच्छितो की पर्यटक परवान्याच्या गाडीला कुठलाही स्थानिक धंदा व्यवसाय करता येत नाही आणि शासनानं त्याला अजून भाडंसुद्धा ठरवण्याचा शासनाकडं कुठला अधिकार नाही. शासनाला भविष्यात कायदा करता येईल, कारण ही ऑल इंडिया परमिट असतात, ह्याचं बोली भाडं असतं आणि हे जो गाडीवाला आहे तो आणि पर्यटक ह्या दोघांनी ठरवायचं असतं. मग ते किलोमीटरवर ठरवतील, दिवसावरती ठरवतील, तो त्यांचा दोघांचा प्रश्न आहे. पण पर्यटक परवान्याच्या गाड्यांना स्थानिक व्यवसायच करता येत नाहीत. येणाऱ्या काळात लवकरच ओला कोलाला, उबेर कुबेरला, पर्यटक परवान्याच्या गाड्यांनासुद्धा चांगला झटका बसणार आहे. तर मराठी लोकांनी पर्यटक परवान्याच्या गाड्या घेण्यापेक्षा 4 चाकी टॅक्सी घ्या, 6 टॅक्सी घ्या, पुण्यात घ्या, नागपूरला घ्या, कोल्हापूरला घ्या, मुंबईत घ्या. पण स्थानिकांचाच व्यवसाय आहे हा व्यवसाय. स्थानिक